हाय, मी उर्मिला आणि उर्मिला किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गरमीमध्ये खायला थंड थंड आईस्क्रीम। त्यासाठी प्रथम आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी 1 लिटर दूध टाकलेलं आहे। दूध आपल्याला एकदम क्रीमवालं दूध घ्यायचं आहे। मी गोकुळ स्पेशल घेतलेलं आहे 1 लिटर। तुम्हाला जर 2 लिटर 3 लिटर हवं असेल तर तुम्ही बनवू शकता। मी 1 लिटर घेतलेलं आहे। तर दूध तापवायच्या आधी आपल्याला त्यातलं थोडं दूध बाजूला काढून ठेवायचं आहे। ते कशासाठी काढायचं आहे मी तुम्हाला ते नंतर सांगते। प्रथम आपण थोडंसं दूध बाजूला काढून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे दूध साईडला ठेवायचं आहे आपल्याला। गॅस चालू करून आपल्याला हे दूध गरम करायला ठेवायचं आहे। आणि जेव्हा आपण दूध गरम करायला ठेवू तेव्हा आपल्याला हे दूध मध्ये मध्ये सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे दूध खाली लागलं नाही पाहिजे। जर हे दूध खाली चिपकलं तर त्याला करपलेला वास येईल आणि आपल्या कुल्फीला पण सेम तसा वास येईल। म्हणून हे दूध सारखं आपल्याला ढवळत ठेवायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला दुसरी प्रोसिजर करायची आहे, मध्ये मध्ये हे दूध आपण ढवळत राहायचं आहे। तर आपण आता हे दूध तापत ठेवूया आणि जे वाटीमध्ये बाजूला काढून ठेवले दूध त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी आता सांगते। तर हे दूध मी साईडला ठेवलं आहे। मी घेतले एव्हरीडेची दूध पावडर, एक कॉर्नफ्लॉवर। आता हे दोन्ही आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। मी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि 2 चमचे एव्हरीडेची पावडर घेतलेली आहे। आणि माझ्याकडे कस्टर्ड पावडर आहे म्हणून मी ती घेतली, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल ते घेऊ शकता, नाही तर नाही। मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे। आता हे तिन्ही मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करायचं आहे। त्याच्यात लम्स राहिले नाही पाहिजे, व्यवस्थित असं एकदम स्मूथली आपल्याला ते करायचं आहे। पाहू शकता तुम्ही, मस्त एकदम मिक्स झालेलं आहे सर्व, अजिबात त्याच्यात लम्स राहून ठेवायचं नाही। आता हे दूध पण एक साईडला मस्त तापत गेलेलं आहे, त्याला मस्त मलाई आलेली आहे बाजूला। ती किनाऱ्याची मलाई तुम्हाला बाजूची काढून त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे परत। आता बघा, जरा पण लम्स राहिले नाही आहे। आता हे मिश्रण आपल्याला ह्या दुधामध्ये टाकायचं आहे। आणि हे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे दूध सतत ढवळत राहावं लागणार, कारण कॉर्नफ्लॉवरमुळे ते खाली चिपकलं जातं दुधाच्या, म्हणून ते सारखं ढवळत राहायचं आपल्याला। जरा पण आपले हात थांबता कामा नाही कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर, नाही तर पूर्ण ते चिपकून जाणार खाली आणि त्याची टेस्ट एकदम बिघडून जाणार। सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। चवीनुसार साखर, जितकं तुम्हाला गोड हवं असेल तितकं तुम्ही टाकू शकता। मी 2 वाटी साखर टाकलेली आहे 1 लिटर दुधाला। ते सतत ढवळत राहिलेलं आहे। हे दुधाचं निम्म दूध झालेलं आहे, एकदम घट्ट असं झालेलं आहे। आता मी दुसऱ्या वाटीमध्ये थोडं दूध काढून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे चॉकलेट मी स्मॅश करून टाकते चांगले, कारण माझ्या मुलींना चॉकलेट फ्लेवर आवडतो, त्याच्यासाठी मी हे चॉकलेट त्याच्यामध्ये मेल्ट करून टाकत आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही मँगो, तुम्हाला जो कोणता फ्लेवर आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता। मी चॉकलेट आणि व्हॅनिलाचं बनवलं आहे म्हणून मी हे मिक्स केलं आहे। आता मी हे 3 मोल्ड घेतलेले आहे डबे, कारण माझ्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड नाही आहे। मी 3 डब्यात हे मिश्रण मिक्स करते। तर तिन्ही ह्याच्यामध्ये मी हे जे दूध गरम केलेलं आहे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपल्याला ते एका डब्यात, कोणत्या भांड्यात तुमच्याकडे असेल अवेलेबल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। माझ्या ह्याच्यामध्ये मी 2 ह्याच्यामध्ये व्हॅनिला आणि 2 ह्याच्यामध्ये मी चॉकलेट फ्लेवर बनवलेले आहे। आता हे जे चॉकलेट सिरप तुम्ही तयार केलं होतं ते तुम्ही ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावरती तुम्हाला गार्निशिंगला काय काजू, पिस्ता, बदाम काय टाकायचं ते टाकू शकता, किंवा ऑप्शनल आहे, तुम्हाला प्लेन हवं असेल तर तुम्ही प्लेन बनवू शकता। आता हे सगळं मिक्स केलेलं आहे। हे बघा, माझे 4 डबे झालेले आहेत, त्याच्यावर मी काजू, पिस्ता, बदाम टाकलेले आहे। त्याच्यावरती तुम्ही प्लॅस्टिक किंवा फॉईल पेपरने हे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे किंवा आईस पडलं नाही पाहिजे, नाहीतर मग ते आईस्क्रीम सेट होत नाही, तशीच राहते। म्हणून हे चांगल्या रबरने त्याला बाजूने पॅक करून ठेवलेले आहे। 2 व्हॅनिला आणि 2 आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम। आणि तुम्हाला गार्निशिंगसाठी पाहिजे असेल तर टाकू शकता, नाही तर ते ऑप्शनल आहे। मला आवडतं म्हणून मी टाकून घेते। आता हे फ्रीजरमध्ये आपल्याला 12 तास ठेवायचं आहे सेट व्हायला। 12 तास झालेले आहेत। आता हे मस्त आईस्क्रीम सेट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। मी ओपन करते। हा व्हॅनिला आहे आणि हा चॉकलेट आहे। काजू बदाम मी त्याच्या गार्निशिंगला टाकलं तर मस्त दिसतंय ते। आता मी तुम्हाला हे
दोन्ही पण चमच्याने थोडं थोडं काढून दाखवते तर कसं सेट झालं आहे ते. तुम्हाला जर थोडा सॉफ्ट हवा असेल तर तुम्ही 9 तास किंवा 10 तासात तुम्ही आईस्क्रीम काढू शकता. ते 12 तासामध्ये मस्त सेट झालेलं एकदम कडक बर्फ आहे. पाहू शकता तुम्ही, जसं आपण मार्केटमधून आणतो तसं सेट झालेलं आहे. चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिलापेक्षा चॉकलेट जास्त सेट झालेलं आहे. मस्त एकदम आणि खूप टेस्टी.